कर्म चोरून ते पापात्मक. भगवान बुद्ध होते आणि भगवान गौतम बुद्ध मुलांना प्रवचन द्यायचे असे. बसल्यानंतर मुलं बसलेले असायचे. ते एक दिवस एक भक्त आला त्यांचं, त्याने भले पाठीभर केळं आणले, सगळ्या मुलांना पुरतीने एवढे. बुद्धांनी सांगितलं की हा आता प्रसाद आला आहे, सगळ्या मुलांना एक 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 वाटून द्या. तिथं बसलेल्या सर्व मुलांना ते भक्तांनी ते सगळे वाटून दिले मुलांच्या हातात. आता बुद्ध आपल्याला सांगतील खा म्हणून, नाही का नाही. पण बुद्धांनी सांगितलं नाही खा म्हणून. जेव्हा सगळ्यांना हातात पडले नंतर म्हणाले आता एक काम करायचं, जिथं देव नाही ना तिथं जाऊन खा. तिथं देव नाही तिथं जाऊन एक केळ खा. आता त्या मुलांना असं वाटलं आपण भगवान बुद्धांच्या समोर बसलो, इथं परमेश्वराची शक्ती आहे, इथं नाही खायचं, आपण जरा बाहेर बाजूला जाऊन खाऊ, लपून खाऊ. कोणी सगळे गेले, कोणी लपून बसलं तिकडं खाल्लं, कोणी कुठं आडबाजूला गेलं तिथं खाल्लं, खाऊन टाकले सगळ्यांनी. पण त्याच्यात एक विद्यार्थी असा होता की तो त्याला सगळीकडे भगवंताचा अंश जाणवायचा. इथं देव आहे बरं, कणकण मे भगवान, मातीच्या कणाकणामध्ये भगवंत आहे, हवेच्या प्रत्येक कणामध्ये भगवंत आहे. प्रत्येक ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हो, भक्त प्रल्हादाला विचारलं या खांबात तुझा देव आहे का? भक्त प्रल्हादाला विचारलं हिरण्यकश्यपने. तो म्हणाला का नाही, तो सगळीकडे जर आहे, जली स्थळी काष्टी पाताळी सगळीकडे भरून तो 4 अंगुले नाही का. हे 4 अंगुले जे आहे ना, हे उरलाय वरती, विश्वाच्या वरती. विश्व वरून आहे तो, विश्वात कुठं नाही तो. म्हणून माऊलीने विश्वाची माझे मगर म्हटले. तो सगळीकडे भरलेला आहे. मग तो जर सगळीकडे भरलेला आहे तर खांबात का नसेल? पण त्याचा विश्वास नव्हता, त्याला भीतीही वाटत नव्हती. कारण की आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी. आसुरांचे गुणच तशा प्रकारचे आहेत, आसुरी वृत्ती त्यांची तशा प्रकारची आहे. आणि त्याच्यामुळं त्याला कशाची भीती नव्हती. कारण की देवाने वर दिला होता की तुला मरण नाही भाऊ, जा तुला कुठे, पाण्यामध्ये नाही, जमिनीवरती नाही, दिवसा नाही, रात्री नाही, आकाशात नाही, जमिनीमध्ये नाही, सगळं त्याने वर मिळवून घेतले होते. कुठंच तुला मरण नाही, मग भीती राहिली कशा सांगा. मग काही पाप कर्म केलं, कोणतेही उद्योग केले तर काय त्याला अनाचारी असा तो होता. तो म्हणाला आता काय देवाची भीती मला, कुठं देव आहे, देव नाहीच आहे मुळात, आता मीच देव झालो. हा हिरण्यकश्यप. आणि मारली त्या खांबाला लात मारल्याबरोबर त्या खांबातून हो नृसिंह अवतार प्रगट झाला भगवंताचा. ते माणूसही नाही आणि प्राणी नाही, धड माणूस नाही आणि धड सिंह नाही. शरीर खाली माणसाचं, हो, हातामध्ये शस्त्र नाही, कारण की शस्त्राने मरण नव्हतं ना. शस्त्र नाही ना, अस्त्र नाही, काहीच नाही. खाली माणसाचा देह, वरती सिंहाचा मुखवटा, सगळं वेगळं. देव सुद्धा शांत ठेवून आशीर्वाद देत असतो. काही काही गोष्टी वर द्यायचा म्हटलं का शांत ठेवून देतो.
ब्रह्मदेवाला विचार पडला होता, आता याने एवढे वर मागितले, आता याचं मरण होईन कसं? कारण की मृत्यूलोक आहे ना हा, इथे प्रत्येकाला मरावंच लागतं, अमर कोणीच नाहीये. कोणी जरी म्हणलं तर मी अमर आहे, हो माझं कोण काय करतं, नाही नाही हो, एक दिवस जाणार आहे भाई, एक दिन जाणार आहे भाई, जावाच लागतं एक दिवस. आणि मग त्या अंतकाळी कळो येईल, अंतकाळी अंतकाळीला कळल मग काय आपण केलं काय नाही केलं, पुढचा जन्म काय आहे, अंतकाळाला समजतं. तो निर्भय होता, अभय होता तो, परंतु पाहिल्यानंतर भीती, भय, कारण की पाप कर्म केलं, जाणलं नाही भगवंताला कुठे म्हणून, तो त्याच्यात आहे म्हणून. तो म्हणाला कसला देव, लात मारली त्याला, तुटला, मरावं लागलं. कशामुळं? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचं सगळंच काय केलंय, अहमभाव गेला नाही ना, सुटला नाही ना. ज्याचा अहमभाव सुटला, ज्याचा अहमभाव नष्ट झाला, तो अभय. म्हणून अहमभाव नष्ट होण्यासाठी या सर्व गोष्टीचा त्याग करायचा. आंतरिक भीती जी आहे, ती आंतरिक भीती माणसाच्या मनामध्ये जी आहे ती अहमभावामुळे, हो माझं एवढं धन आहे, माझं एवढी संपत्ती आहे, चोरी येतील काय ना रात्री, गुंजराने उडी मारली पेटीवरती,